पुलाव, बिर्याणी हे प्रकार मला खूपच आवडतात आणि मग सतत मी वेगवेगळ्या प्रकारचे पुलाव आणि बिर्याणी ट्राय करत असते. तर आज मी बनवला होता गावरान चिकनपासून हा मस्त सोपा आणि खूपच ज्युसी आणि टेस्टी असा पुलाव. हा मी कुकरमध्येच बनवला होता. गावरान चिकन शिजण्यासाठी खूपच टाईम लागतो, त्यामुळे चिकन अगोदर शिजवून घेतलं होतं. बघा इथे मी 1 चमचा तेल आणि 1 चमचा साजूक तूप घेऊन 3 मध्यम आकाराचे कांदे मीठ टाकून छान फ्राय करून घेतलेत. 1 टेबलस्पून एवढी अद्रक लसूणची पेस्ट ॲड केली. आज मी सिमला मिर्चसुद्धा ॲड केली होती, कारण मला तिचा फ्लेवर आवडतो. ती तुमच्यासाठी ऑप्शनल आहे. नंतर 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, अगदी थोडंसं घरचंच लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, होममेड गरम मसाला, धने पावडर आणि आज पुदिन्याची पानं नव्हती, त्यामुळे मी पुदिना आणि कोथिंबीरची जी चटणी फ्रीजमध्ये बनवून ठेवली होती ती ॲड केली. 1 टेबलस्पून एवढी फक्त फ्लेवरसाठी. आणि मग त्यानंतर मसाले जळू नयेत म्हणून थोडंसं पाणी ॲड केलं. नंतर स्वच्छ धुवून घेतलेलं 1 किलो एवढं हे गावरान चिकन ॲड केलं. चिकन ॲड केल्यामुळे मी इथे मीठसुद्धा ॲड केलं आणि सगळं काही मसाल्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं, छान परतून घेतलं. ह्या स्टेजला चिकन मसाल्यासोबत मस्त परतून घेणं फार आवश्यक असतं. चिकनच्या प्रत्येक पीसला मसाला अगदी व्यवस्थित ॲप्लाय झाला पाहिजे आणि चिकन छान परतलं गेलं पाहिजे. नंतर मस्त उकळतं पाणी मी चिकनमध्ये ॲड केलं. चिकनच्या खाली अगदी थोडंसं म्हणजे 1 इंच एवढं पाणी शिल्लक राहावं इथपर्यंत पाणी ॲड केलं आणि नंतर 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये चिकन मस्त शिजतं. हे सगळं करेपर्यंत मी जवळजवळ 1.5 कप एवढा बिर्याणीचा तांदूळ भिजवून ठेवला होता. चिकन शिजल्यानंतर तो ॲड केला. पुन्हा तांदूळ टाकल्यामुळे मीठ ॲडजस्ट केलं, थोडंसं पाणी ॲड केलं आणि इथे फेटलेलं दही मी ॲड केलं, कसुरी मेथी ॲड केली. सगळं काही अगदी व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. तांदूळ हा भिजलेला आहे, त्यामुळे चमचा खूपच जपून चालवायचा, कारण तांदूळ तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे हलक्या हाताने मिक्स करायचं. थोडंसं पाणी ॲड करून सगळं काही मिक्स करून कुकरला छान फक्त 2 शिट्टींमध्ये पुलाव एकदम मस्त रेडी होतो. खूपच टेस्टी बनतो हा पुलाव. विशेष म्हणजे माझ्या दगदगीच्या आयुष्यात माझ्यासाठी ही अतिशय सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे. घरातल्या मेंबर्सला खूप टेस्टी खाऊ घालायचे, पण टाईम कमी आहे. अशा वेळेला ही रेसिपी एकदम भन्नाट आहे. चला तर मग सर्वांनी ही रेसिपी ट्राय करा आणि माझ्या रेसिपीज आवडत असतील तर फेसबुकला जाता जाता लाईक करा, कमेंट करा, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. छान छान खा, मस्त व्यायाम करा, आनंदी आणि समाधानी राहा. आणि हो, इंस्टाग्राम पेजसुद्धा माझं फॉलो करा. तिथेसुद्धा मी शॉर्ट रेसिपीज टाकत असते. त्या रेसिपीजसुद्धा सर्वांनी एन्जॉय करा आणि माझ्या रेसिपीज नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडणार. चला तर मग, थँक्यू सो मच. बाय.